विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिगडे एजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स पार्ट 2 मधील फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी अँड इव्होल्यूशन त्यामधील एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे ह्यूमन इव्होल्यूशन। ह्यूमन इव्होल्यूशन म्हणजे काय? मानवी उत्क्रांती। तर त्यानंतर आज आपण स्टेजेस ऑफ ह्यूमन इव्होल्यूशन म्हणजे मानवी उत्क्रांती मधील टप्पे आज आपण पाहणार आहोत। तर म्हणजे मानवी उत्क्रांतीमधील पहिला जो टप्पा आहे तो असा आहे की 7 crore year ago various mammals evolved and dinosaurs disappeared। म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी व्हेरियस मॅमल्स म्हणजे काय? सस्तन प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे जे सस्तन प्राणी आहेत त्या प्राण्यांचं इव्होल्यूशन झालं म्हणजे उत्क्रांती झाली आणि त्यामध्ये काय डिसॅपियर झालं? डायनासोर डिसॅपियर म्हणजे नष्ट झालं। तर विद्यार्थी मित्रांनो, 4 crore year ago म्हणजे 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये टेल्स डिसॅपियर, ब्रेन इन्लार्जमेंट अँड इम्प्रूव्हमेंट हँड एप्स म्हणजे त्या ठिकाणी एक वानर आणि असा वानर तो टेल्स डिसॅपियर म्हणजे शेपूट नष्ट झालेला, ब्रेन इन्लार्जमेंट म्हणजे ब्रेन मध्ये म्हणजे मेंदूमध्ये वाढ झालेली आणि इम्प्रूव्हमेंट हँड म्हणजे काय? हातामध्ये सुधारणा झालेली एक वानर तर उदयास आला। आणि 4 crore year ago म्हणजे त्यानंतर अजून 4 कोटी वर्षापूर्वी साऊथ अँड नॉर्थ ईस्ट आशिया, साऊथ आणि नॉर्थ ईस्ट आशियामध्ये इव्होल्यूशन ऑफ द गिबन अँड ऑर्गनॅन्टन। आता बघा, 4 करोड वर्षापूर्वी साऊथ आणि नॉर्थ आशियामध्ये काय तयार झालं? गिबन आणि ऑर्गनॅन्टन असे दोन प्रकारचे एप्स तिथं उदयास आले, इव्होल्यूशन झालं। तर 2 crore 50 lakh year ago म्हणजे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी, आता 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी कुठं? आफ्रिकेमध्ये इव्होल्यूशन ऑफ द गोरिला अँड चिंपांझी म्हणजे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये कोण उदयास आलं? गोरिला आणि दुसरं कोण आलं? चिंपांझी उदयास आला। तर विद्यार्थी मित्रांनो, 2 crore year ago म्हणजे 2 कोटी वर्षापूर्वी आफ्रिका अँड सम पार्ट ऑफ इंडिया म्हणजे आफ्रिका आणि भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये इंडियामध्ये वॉकिंग ऑन द 2 legs डेव्हलपमेंट ऑफ द लुंबर बोन्स दॅट इज ह्युमन लाईक अॅनिमल रॅमापिथेकस म्हणजे काय झालं? वॉकिंग ऑन द 2 legs म्हणजे 2 पायावर चालणारा आणि ताठ उभे राहणारा आणि डेव्हलपमेंट ऑफ द लुंबर बोन म्हणजे मणका तयार झालेला असा ह्युमन लाईक अॅनिमल म्हणजे कोण? रॅमापिथेकस नावाचा ह्युमन लाईक म्हणजे मानवासारखा अॅनिमल तयार झाला। तर विद्यार्थी मित्रांनो, 14 lakh years ago म्हणजे 40 लाख वर्षापूर्वी साऊथ आफ्रिकामध्ये कुठं? साऊथ आफ्रिकामध्ये काय झालं? एक बिकम लार्जर अँड मोर इंटेलिजंट आणि 40 लाख वर्षापूर्वी एक काय झाले? लार्जर झाले आणि ते मोर इंटेलिजंट म्हणजे अतिशय हुशार असे इव्होल्यूशन झालं। 50 lakh years ago म्हणजे 15 लाख वर्षापूर्वी चायना अँड इंडोनेशिया, चायनामध्ये आणि इंडोनेशियामध्ये स्किलफुल मॅन म्हणजे काय? कौशल्यपूर्ण मानव तयार झाला आणि मॅन वॉक अपराइट म्हणजे मानव ताट उभे राहू लागला आणि ह्युमन लाईक अॅनिमल तिथं ह्युमन लाईक म्हणजे मानवासारखा एक प्राणी उदयास आला, तो म्हणजे होमो। तर विद्यार्थी मित्रांनो, 1 lakh year ago म्हणजे 1 लाख वर्षापूर्वी कुठं? आफ्रिकेमध्ये, आशियामध्ये आणि युरोपमध्ये, आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये 1 लाख वर्षापूर्वी वॉकिंग ह्युमन म्हणजे चालणारा मानव, वॉकिंग ह्युमन म्हणजे चालणारा मानव, इन्लार्जमेंट ऑफ ब्रेन म्हणजे मेंदूमध्ये सुधारणा झालेली आणि वेल डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन अँड यूज ऑफ फायर म्हणजे काय? ब्रेनचं डेव्हलपमेंट झालेली, सुधारणा झालेली आणि यूज ऑफ फायर म्हणजे काय? अग्नीचा वापर करणारी। महत्वाचा मुद्दा कोण आहे? अग्नीचा वापर करणारी, यूज ऑफ फायर। फर्स्ट वाईज मॅन दॅट इज होमो सॅपियन्स, त्याचं नाव काय? होमो सॅपियन्स। तर त्याला फर्स्ट वाईज मॅन कोण आहे? होमो सॅपियन्स। आणि त्याच्यानंतर यूज ऑफ फायर म्हणजे अग्नीचा वापर करणारे कोण आहे? निअँडरथल मॅनो इज द इंटेलिजंट म्हणजे निअँडरथल मॅनो हे कसा? इंटेलिजंट आहे। तर आता त्याच्यानंतर 50,000 year ago म्हणजे 50,000 वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये, आशियामध्ये आणि युरोपमध्ये इव्होल्यूशन व्हेरी फास्ट। मग त्यानंतर काय झालं? इव्होल्यूशन मध्ये थोडासा बदल झाला आणि इव्होल्यूशन काय झालं? फास्ट झालं आणि त्यापासून काय झालं? क्रो मॅग्नन मॅन म्हणजे क्रो मॅग्नन मानवाची उत्क्रांती त्या ठिकाणी झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 10,000 year ago म्हणजे 10,000 वर्षापूर्वी अर्थ म्हणजे काय? पृथ्वीवर कोण आलं? ऍग्रिकल्चर म्हणजे शेती करणारे मानव,
रिअरिंग ऑफ कॅटल म्हणजे जनावरे पाळणारे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ सिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सिटी किंवा खेडे उभारू लागले, डेव्हलपमेंट ऑफ कल्चर म्हणजे संस्कृती आपली डेव्हलपमेंट म्हणजे सुधारणा होत झाली, आणि ते कोणामुळे तर होमोसॅपियन्स, त्याला आपण काय म्हणतो, वाईज मॅन असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर 5000 इयर अगो म्हणजे 5000 वर्षापूर्वी कुठं, तर पृथ्वीवर, अर्थ. तर आर्ट ऑफ रायटिंग म्हणजे काय, लिहिण्याची कला अवगत झाली. आर्ट ऑफ रायटिंग इट इज इम्पॉर्टंट. आर्ट ऑफ रायटिंग कधी अवगत झाली, 5000 वर्षापूर्वी पृथ्वीवर. बिगिनिंग ऑफ द हिस्टॉरिकल पिरियड्स म्हणजे त्यापासून काय झालं, हिस्टॉरिकल पिरियड म्हणजे आपल्याला एक ऐतिहासिक पिरियड म्हणून आपल्याला तिथून वारसा लाभला, आणि ते कुठून लागतं, कोणामुळे तर मॉडर्न मॅन म्हणजे आधुनिक मानवामुळे हा आपल्याला वारसा लाभलेला आहे. तर 400 इयर अगो म्हणजे 400 वर्षापूर्वी अर्थ म्हणजे पृथ्वीवर. मॉडर्न सायन्स म्हणजे विज्ञानाची सुरुवात झाली, आणि त्याच्यानंतर 200 इयर्स अगो म्हणजे 200 वर्षापूर्वी अर्थवर राईज ऑफ द इंडस्ट्रियल सोसायटी म्हणजे औद्योगिकरणाची. राईज ऑफ इंडस्ट्रियल सोसायटी म्हणजे काय, राईज ऑफ औद्योगिकरणाची सुरुवात झाली, आणि या सगळ्याची जी सुरुवात झाली ते म्हणजे कल्चरल इव्होल्युशन ऑफ द मॅन हे झाले विद्यार्थी मित्रांनो, स्टेजेस ऑफ ह्युमन इव्होल्युशन.